सुप्रिया सुळेंच्या विधानावरून चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यामध्ये वाकयुद्धाचा भडका उडालाय। वाद का सुरू झाला आणि तो आता कुठपर्यंत पोहोचलाय बघूया। ताई, एक लक्षात घ्या की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी 100 कोटी वांगी पिकवू शकत नाही। अरे सुप्रियाताईचा जर वांग्याचा हिशोब एवढाच जर तुला माहिती होता तर 2001 ते 2019 तू काय सुप्रियाताईच्या शेतात वांगे तोडायला होती का? त्यावेळेला तुला हे आठवलं नाही का? हाच बाबू मिया बलात्कारी तुम्हाला सापडला हे सगळं बोलायला? अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते। अरे लाचखोर नवऱ्याची बायको, सगळ्याच बाया तुझ्यासारख्या नाहीयेत। तू कुठं कुणी बोलवलं की वाडा फार्म हाऊस तुझ्यासाठी नवीन नाही। भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यातला वाद टिपेला पोहोचलाय। दोन्ही बाजूने एकमेकांवर तिखट शब्दांमध्ये उत्तर दिलं जाते। या वादाची सुरुवात झाली होती लेक लाडकी या योजनेवरून। शिंदे फडणवीस सरकारनं लेक लाडकी योजना सुरू केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर टीका केली। लेक लाडकी कोणाला सांगता येते? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे। मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते। कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही। आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली, एका महिलेचा मान होता ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं, दिला का तो मान महिलेला? नाही दिला तो मान। आमच्या सुषमा स्वराज, त्यांना एकदा तिकीट कापलं। ओ राज्याच्या मोठ्या ताई, एक लक्षात घ्या की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी 100 कोटी वांगी पिकवू शकत नाही। अरे सुप्रियाताईचा जर वांग्याचा हिशोब एवढाच जर तुला माहिती होता तर 2001 ते 2019 तू काय सुप्रियाताईच्या शेतात वांगे तोडायला होती का? त्यावेळेला तुला हे आठवलं नाही का? आता महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखपती होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? आणि कुणी जर लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावरती कुणी आघात करत नाहीये। 2001 ते 2019 सुप्रियाताईच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या आणि आता तू सुप्रियाताईंवरती काय करावी? बरं, करताना शब्द कोणते वापरायचे? एक नंबरची सुपारीबाज। सुप्रियाताईंनी त्यांचा हिशोब हा निवडणूक आयोगाला दिलाय संपत्तीचा। त्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी जुनी तऱ्हा आहे ना, ही आता जुनी झाली। त्यातले 2 फ्लॅट आहेत, ते 2 फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे। हे फ्लॅट तुला कुठून आले? का तू जे सुपाऱ्या घेऊन लोकांना बदनाम करतील त्या सुपाऱ्यातनं मिळाले? याचा हिशोब तू एकदा महाराष्ट्राच्या जनतेला दे। राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मानसन्मान मिळण्याचा, तर कुठल्याही अन्य पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मान सन्मान दिला जातो, हे मी तुम्हाला सांगते। भारतीय जनता पार्टीमध्ये इतर देखील महिला नेते आहेत। उमाताई खापरे असतील, रहाटकरताई असतील, यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, कारण ती त्यांची भाषा त्यांच्या योग्य त्या ठिकाणी भाषेची भूमिका मांडत असतात। कुणा त्या बाळूमिया बलात्काराला तुमच्या स्क्रिप्ट जी तुम्ही लिहिलेली होती ती त्याचं वाचन करायला लावलं? हाच बाबूमिया बलात्कारी तुम्हाला सापडला हे सगळं बोलायला? अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते। अरे लाचखोर नवऱ्याची बायको, सगळ्याच बाया तुझ्यासारख्या नाहीयेत। तू कुठं कुणी बोलवलं की वाडा फार्म हाऊस तुझ्यासाठी नवीन नाही। पक्षातल्या महिला तर महिला जबाबदारीने सांगतेय, नेत्यांच्या बायकांना सुद्धा याच्यापासून धोका आहे, सांभाळा। मी तुम्हाला काही पाठवीन, ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही विचार करा। नेत्यांना धोका तुझ्यापासून आहे म्हणून एका नेत्याच्या बायकोनं तुझा यथेच्छ पाहुणचार नवी मुंबईत वाशी या ठिकाणी केलाय का नाही? एका नेत्याच्या बायकोने तर ड्रायव्हरला आणि बॉडीगार्डला सांगितलं की ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको जर आजूबाजूला गाडीच्या दिसली तर तुमच्या नोकऱ्या जातील। म्हणजे नेत्यांना धोका तुझ्यापासून होता म्हणून नेत्याच्या बायका तुझ्यापासून सावध होत्या। आणि त्यामुळे असल्या माणसाला, असल्या फालतू बाळूमिया बलात्काराने कुणाच्या कॅरेक्टर बद्दल बोलावं हे जरा अतिच नाही का? तुझा सगळा स्वभाव जर पाहिला तर तू डर्टी पिक्चर मधली सील जे पात्र आहे त्या सील सारखी आहे। म्हणजे पैसा, प्रसिद्धी आणि पद यासाठी वाटेल ते करणारी तू एकदा तुझ्या लाचखोर नवऱ्याच्या बाबतीत सांग की तुझ्या लाचखोर नवऱ्याने कशी संपत्ती जमवली। आणि ताई, मला आणखीनही तुम्हाला सांगायचंय, तुम्ही हा तुमचा बाळूमिया बलात्कारी आणि त्या दोघी तिघी त्या आहेत ना ठेवलेल्या, त्या दरवेळेला काय झालं की चित्रा वाघ कशी वाईट आहे, तिचे कसे संबंध आहेत, मग किती लोकांबरोबर आहेत, मग काय आहे आणि काय नाही, हे जे सगळं छान रंगवून सांगत असतात की नाही, सगळ्यांना मला सांगायचंय मी काय आहे, माझं कॅरेक्टर काय आहे, हे आदरणीय पवार साहेबांना बोली भाषेत बोलायचं तर
तुमच्या बापाला जाऊन विचारा. आणि स्क्रिप्ट वाचणं, बाप बदलणं हे लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोसाठी नित्याचा भाग झालेला आहे. काही आमदारांना ब्लॅकमेल केलं ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोनं. त्यावेळेच्या मुलीला कोणून ठेवलं, हिचे काही अड्डे आहेत, काही नाला सुपाऱ्याला अड्डे आहेत, काही पुण्यात अड्डे आहेत, जिथं ही महिलाला डांबून ठेवते, त्यांचे मोबाईल काढते आणि मग समोरच्या व्यक्तीला सविस्तरपणे ब्लॅकमेल करणं हा हिचा धंदा आहे. माझ्या टीकेने कितीही घाईगुतीला आलात तरी पण तुमचे डायलॉग डिलिव्हरी करण्यासाठी अशा बाळूमिया बलात्कारांना आणि या दोघी तिघींना पाठवू नका हो. नाहीतर ते 3 इडियट मधला नाही का तो चतुर रामलिंगम, तशी परिस्थिती व्हायची. म्हणजे तुम्ही लिहून द्यायचं चमत्कार आणि या बाळूमिया बलात्काराने वाचायचा बलात्कार. आणि मला अपेक्षा होती की त्या व्हिडिओमध्ये लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको सांगल की तिचा नवरा कसा लाचखोर राहील, त्याचे जे बापू कुटीतून 2 फ्लॅट आलेत ते कसे आले, किंवा तिचा नवीन भाऊ संजय राठोड याच्याबद्दल लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको काही बोलल, पण याच्यावरती सोयीस्कर काही बोलली नाही. माझ्यावर जिनं बलात्काराची केस केली त्याच मुलीनं एका केसमध्ये ह्या लाचखोर नवऱ्याची बायको किती नीच पद्धतीनं तिला समजून सांगत होती, ती खोटं बोलायला त्या महिलेला सांगत होती, हे देखील त्याच महिलेनं सांगितलंय. आता पुढच्या भागात तू राष्ट्रवादीत असताना विदर्भात गेल्यावर कोणत्या भाजपाच्या नेत्यांनी त्याच्या जिल्ह्यात तुला सूट बुक केला आणि हॉटेल अँबेसिडरला काय घडलं हे पुढच्या अंकात लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको तुझं बाहेर आणतो. दोन्ही बाजूने अजूनही वादाचे अंक बाकी असल्याचा इशारा दिला गेलाय. त्यामुळे हे वाकयुद्ध मिटण्याऐवजी अजून वाढण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.